तर बोर्ड दिसना गेलं. दिसते दिसते, थांब थोडं थांब. स्क्रीन शेअर स्क्रीन करावं लागते. ओके. राईट, नेक्स्ट कर चालू आता. चला, एलिमिनेशन रिॲक्शन झालं. नेक्स्ट हेडिंग लावा. Reaction with metal. Reaction with metal. Right. Third chemical property. Reaction with metal. Easy है, simple है. So when alkyl halides react with active metals like sodium, magnesium, cadmium, etc. तर आपल्याला सिलेबसला ओनली सोडियम मॅग्नेशियम सोबत रिॲक्शन आहे. राईट. तर फर्स्ट आपण काय करू आता, रिॲक्शन विथ, त्याच्यामध्ये 3 रिॲक्शन आहेत. चांगलं आहे का? इनोव्हेशन आहे काय रे आधी परत. सर एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन रिएक्शन घेतले ना. एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. हा हा, ते डिफरन्स ना. हो सर. हा हा. ते सांगतो, नंतर सांगतो. आधी हे खतम करू. हे झाल्यावर नंतर घेऊ. म्हणजे हे झाल्यानंतर रिॲक्शन विथ मेटल स्टार्ट केले ना आपण. आता हे झाल्यानंतर आपण एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मध्ये डिफरन्स बघूता. कधी एलिमिनेशन होणार आणि कधी सबस्टिट्यूशन होणार. ओके सर. हा, तर याच्यामध्ये फर्स्ट वन एबीसी मध्ये लिहा. रिॲक्शन विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल, रिॲक्शन विथ सोडियम मेटल. तर इकडे आहे का, सिंपल मध्ये एक वर्ड लिहून घ्या. लवकर लवकर लिहा. when alkyl halide treated with sodium metal in presence of dry ether, काय फॉर्म होते रे? हायर alkane फॉर्म होते. हायर alkane. So this reaction is known as कोणतं रिॲक्शन म्हणतो? Words reaction. Okay, words reaction लिहून घ्या. when alkyl halide treated with sodium metal in presence of diether to form higher alkanes. तर इथं एक नोट असा आठवण ठेवा, तुमचं रिॲक्शन चुकून आहे म्हणलं तर 2:2 रेशिओ मध्ये घ्या दोन्ही बी. म्हणजे 2 moles alkyl halide घ्यायचं. 2 moles alkyl halide plus 2 moles sodium in presence of ड्राय इथर. हीट केलं तर तिथं आर फॉर्म होते प्लस 2 moles NaX रिमूव्ह होते. म्हणजे याचं मिनिंग असं आहे, मीनिंग आहे की RX प्लस 2Na प्लस XR. तर हे बघ, हे वाला गॅप 2NaX रिमूव्ह होते इथून. R प्लस 2NaX. ओके, राईट.
नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आता. CS3Cl 2 मोल्स घेतले, लवकर सांगा, प्लस 2 Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय. तर आन्सर काय? लवकर सांगायचं आन्सर काय? इथेन. इथेन, राईट. CS3 प्लस 2 Na. काय नाही रे, बघ हे दोन आहेत ना, याला डबल करून सांगायचं, बस एवढंच. एक कार्बन वाला अल्किल हॅलाइड असेल तर तिकडे 2 वाला अल्केन फॉर्म होते, इकडे 3 घेतलं तर इकडे 6 होते, इकडे 2 घेतलं तर इकडे 4 होते, इकडे 5 घेतलं तर इकडे 10 होते. डबल सांगायचं. सिमेट्रिकल सेम घ्यायला आपण. आता सपोज आपण CS3CH2Br घेतले, एक्झाम मध्ये तुम्हाला जस्ट असं देणार ना, इथाइल ब्रोमाइड देणार आणि सोडियम मेटल देणार इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर देणार. डायरेक्ट आन्सर काय म्हणून विचारणार. काय ते आन्सर? इकडे बघा ना, काय किती कार्बन आहेत? 2 आहेत, तर इकडे डबल सांगा. ब्युटेन. ब्युटेन. CS3 CH2 CH2 CH3 प्लस NaBr येते, आहे की नाही, 2 मोल्स. सर कसं आलं सर म्हणलं तर तुम्हाला सांगितलं 2 मोल्स घ्यायचा आहे. CH2 CH2Br 2 मोल्स प्लस 2 Na. आन्सर तर हेच येणार, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, राईट. हे झालं तुमचं. सपोज आता इकडे बघा, आपण ओनली 1 टाइप ऑफ अल्किल हॅलाइड घेतले होते, ओनली 1 टाइप ऑफ. सपोज इफ वी टेक डिफरेंट, लिहा रे, इम्पॉर्टंट आहे. इफ वी टेक डिफरेंट alkyl halide, if we take different alkyl halide, then the mixture of किती 3 product, आठवण ठेवा, mixture of 3 product are formed. If we take different alkyl halides, then the mixture of 3 products are formed. How? So for example, आपण काय घेतले, CS3 CH2Br घेतले प्लस CS3Br घेतले आणि त्याला सोडियम मेटल सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर इकडे बघा, प्रोपेन सर. हा, तर इकडे आहे का, हे आपला कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये आपण CH3 CH2Br पण घेतले, अजून CS3Br घेतले आणि प्लस याच्या कॉन्टॅक्ट मध्ये सोडियम आहे. तर इकडे बघा, हे रिॲक्शन आहे, हे मिक्सरला हे स्टरर आहे, रोटेट करत राहणार, खालून हीटिंग सुरू आहे आणि सॉल्व्हेंट आपलं काय इथं पूर्ण हे सॉल्व्हेंट काय ड्राय इथर आहे. हे रिॲक्शन मध्ये सॉल्व्हेंट काय आहे, ड्राय इथर. ओके, ड्राय इथर. तर इकडे बघा, हे इथं सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग होऊ शकते. असं सेल्फ कपलिंग म्हणलं तर C2H5Br इथाइल ब्रोमाइड जाऊन सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होऊ शकते. अजून CS3Br जाऊन कुणासोबत रिॲक्ट होऊ शकते, सोडियम सोबत. आणि क्रॉस कपलिंग मध्ये C2H5Br आणि C3Br हे दोघं जाऊन सोडियम सोबत रिॲक्ट होऊ शकते. सपोज हे सेल्फ जाऊन रिॲक्ट झालं तर, सेल्फ कपलिंग हे जाऊन रिॲक्ट झालं तर काय येते, ब्युटेन येते, राईट. आणि हे सेल्फ जाऊन रिॲक्ट झालं तर इथेन, राईट.
आणि हे दोघं मिळून रिॲक्ट झालं तर प्रोपेन. प्रोपेन, राईट. सो असं. तर हे बघ, हे दोन जे प्रोडक्ट आहेत हे दोन जे प्रोडक्ट आहेत हे सेल्फ कपलिंग वाले आहेत. आणि हे वाला प्रोपेन जे आहे ना हे क्रॉस कपलिंग वाला प्रोडक्ट आहे. ओके, क्लिअर आहे स्टुडंट्स? राईट. एक प्रॉब्लेम सॉल्व करूत आहे बघ, तुम्ही करा आता, आन्सर सांगा. CH3CH2 Br घेतले प्लस CH3CH2 CH2Br घेतले आणि ह्याला तुम्ही इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर सोडियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्शन करायले. तर काय काय फॉर्म होते? A, B, C 3 प्रोडक्ट फॉर्म होते. सांगा. तर हे बघा, ए मध्ये आपण काय करू आता? ब्यूटेन, हेक्सेन, पेंटेन. हा, राईट. पहिला आहे ब्यूटेन, दुसरा हेक्सेन, राईट, आणि तिसरा पेंटेन. पेंटेन, राईट. तर ह्याच्यामध्ये हे दोन जे आहेत ना हे सेल्फ कपलिंग वाले आहेत आणि हे जे आहे ते क्रॉस कपलिंग. कपलिंग. आता सर हे ब्यूटेन कसं आला म्हणलं तर हे बघ, दिस मॉलिक्यूल रिॲक्ट विथ सोडियम, तर काय येते? ब्यूटेन. म्हणजे हे दोन मोल हे 2 मोल्स म्हणजे सेल्फ इथाइल ब्रोमाइड जाऊन सोडियम सोबत ट्रीटमेंट झाला तर ब्यूटेन. हे मॉलिक्यूल सोडियम सोबत रिॲक्ट झालं तर हे येते हेक्सेन. आणि दोघं मिळून सोडियम सोबत ट्रीटमेंट झालं तर पेंटेन येते, तिसरं वाला. राईट. ओके, तर ह्याला म्हणता वर्ड्स कपलिंग रिॲक्शन और वर्ड्स रिॲक्शन. राईट. तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, आन्सर सांगा सर्वजण. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बघू तर किती जण सांगता. विच ऑफ द फॉलोइंग alkane does not prepared by Wurtz reaction? Option: ethane, B methane, C propane, D मिथेन. butane. मिथेन सर. मिथेन ना? राईट. हो सर. मिथेन सर. बरोबर. मिथेन प्रिपेअर करू शकणार कारण एक कार्बन वाला अल्केन आपण प्रिपेअर करू शकणार बाय दिस रिॲक्शन. ओके, क्लिअर आहे ना एवढं सर्वाला? राईट. नेक्स्ट चाललो आता. नेक्स्ट आता हे ए झालं आपलं कोणतं? वर्ड्स रिॲक्शन. आता बी, फिटिंग रिॲक्शन. फिटिंग रिॲक्शन ह्याच्यामध्येच आहे, सोडियम सोबतच आहे. तुम्हाला नाही सांगलं काय की, तर इकडे बघा, याचं काय आहे सर म्हणलं तर आरिल हॅलाइड. तिथं अल्किल हॅलाइड घेतले होते. आरिल हॅलाइडला सोडियम मेटल सोबत ट्रीटमेंट करायचं इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, तर काय फॉर्म होते? डाय फिनिल सबस्टिट्यूटेड अरिल फॉर्म होते.
डायआरिल फॉर्म होते. सर ते वर्ड्स रिॲक्शन मध्ये तुम्ही अल्किल हॅलाइड घेतले होते, इथं आरिल हॅलाइड घ्यायचं. आरिल हॅलाइड म्हणलं तर एक्झाम्पल हे बघा दिस, बेंझिन. हा आरिल आणि हॅलाइड. तर तुम्हाला माहित आहे, सपोज इथं तुम्ही बेंझिन सारखं बेंझिन घेतले, दिस इज बेंझिन. कधी बी सिंगल असेल असं तर बेंझिन, आणि बेंझिन मधून चांगला आहे का, तुम्हाला एक की द्यायला, इथून हायड्रोजनला रिमूव्ह केले समजा तुम्ही, तर हे हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावर असं जे ग्रुप राहील ह्याला म्हणतात फिनिल, राईट. ओके. तर व्हॉट इज फिटिंग रिॲक्शन? फिटिंग रिॲक्शन मीन्स काय? फिटिंग रिॲक्शन म्हणजे काय? वेन आरिल हॅलाइड, लवकर सांगा, ट्रीटेड विथ सोडियम मेटल in presence of dry ether to form diphenyl. This reaction is known as fitting reaction. फिटिंग म्हणायच्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं आरिल हॅलाइड सोबत सोडियम मेटल रिॲक्शन, आणि अल्किल हॅलाइड सोबत वर्ड्स रिॲक्शन, वर्ड्स सायंटिस्टनं डिस्कवर केलं म्हणून त्याच्या नावानं त्याला वर्ड्स रिॲक्शन म्हणले आणि याला फिटिंग रिॲक्शन म्हणले. सो एक्झाम्पल घेऊत आता फिटिंग रिॲक्शनला. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता असं घेतले क्लोरोबेन्झिन 2 मोल्स, इथं बी काय करायचं, 2 Na इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर काय येते आन्सर, काय येते हे बघ, इथं एक Cl आहे प्लस 2 Na प्लस इकडे एक Cl आहे, हे बघा असं. तर इथून काय होते, सिंपल हे बघ, हे 2 मोल्स NaCl काढून टाका. 2 मोल्स NaCl काढल्यानंतर एक बेंझिन रिंग, एक फिनाइल रिंग, कुणाला दुसऱ्या फिनाइल रिंगला अटॅच झालं की नाही, असं कुणीकडे बी अटॅच करा. सो दिस इज नोन ॲज डायफिनिल. ओके. ओके स्टुडंट, समजलं ना एवढं? राईट. नेक्स्ट. आता हे झालं वर्ड फिटिंग रिॲक्शन. 2 झाले तुमचे. कोणते कोणते झाले? हे वर्ड रिॲक्शन झालं. बी काय झालं सांगत जा लवकर. फिटिंग रिॲक्शन झालं. वर्ड रिॲक्शन कुणामध्ये होते? अल्किल हॅलाइड. फिटिंग रिॲक्शन आरिल हॅलाइड, राईट. आरिल हॅलाइड. आता लास्ट वन बघू, तिसरं काय सांग रे, दोघाला कंबाईन करा. रिॲक्शन Words विथ fitting मॅग्नेशियम. reaction. नाही रे, नाही. वर्ड्स रिॲक्शन. Words fitting reaction. हा राईट. वर्ड तिसरं सी राहिलं याच्यामध्ये. वर्ड्स फिटिंग रिॲक्शन. सर आता हे काय वर्ड्स फिटिंग रिॲक्शन काय सर म्हणलं तर तुम्ही वर्ड्स मध्ये कुणाला यूज केले? अल्किल हॅलाइडला. फिटिंग मध्ये कुणाला यूज केले? मिक्सचर ऑफ आरिन अँड अल्किल हॅलाइड. XAR इन प्रेझन्स ऑफ सेम ड्राय इथर. म्हणजे इथं वर्ड्स फिटिंग मध्ये कुणाला घ्यायचं आहे तुम्हाला? एक अल्किल हॅलाइड घ्यायचा आहे आणि दुसरा आरिल हॅलाइड घ्यायचा आहे. अल्किल आणि आरिल हॅलाइडला सोडियम मेटल सोबत जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता तर इथून NaX निघून जाऊन काय फॉर्म होते? सबस्टिट्यूटेड आरिल हॅलाइड फॉर्म होते. हे बघ, आरिल सबस्टिट्यूटेड आरिन्स, सबस्टिट्यूटेड आरिल प्लस NaX 2 मोल्स. तर ह्याला म्हणतात वर्ड्स फिटिंग रिॲक्शन. याला एक्झाम्पल घेऊत आपण. सपोज आपण घेतले क्लोरोबेन्झिनला 2 मोल्स Na प्लस मिथाइल क्लोराइड सोबत इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ट्रीटमेंट केलं तर काय होते? इथून
2 मोल्स ऑफ NaCl निघून गेल्यावर सांग आता. टोलिन प्लस हा, 2 NaCl. येणार CH3 प्लस 2 NaCl. तर ह्याला काय म्हणतात जनरली टोलिन. इट इज अ फेमस कॉमन नेम. फेमस आहे, कॉमन नेम आहे, फेमस कॉमन नाव आहे, याचं IUPAC नाव आहे मिथाइल बेंझिन. मिथाइल बेंझिन. दिस इज अ फेमस व्हेरी व्हेरी फेमस कॉमन नेम टोलिन. ओके, क्लिअर आहे आता? क्लिअर आहे ना? ओके, तर हे बघ तिसरं बी झालं आपलं आता इथं. सी कोणतं रिॲक्शन? वर्ड फिटिंग रिएक्शन. फिटिंग झालं. लास्ट 10 मिनिट्स आहेत मीटिंगचे. वर्ड फिटिंग रिॲक्शन पुन्हा कुणामध्ये घ्यायचं? आरिल हॅलाइड प्लस अल्किल हॅलाइड. असं आठवण ठेवा, सांगायलो इम्पॉर्टंट बॉक्स आहे, याला कधी विसरू नका. एवढं इम्पॉर्टंट बॉक्स आहे की स्टुडंट जनरली कन्फ्यूज होऊन जातात की सर कुणाला वर्ड रिॲक्शन म्हणायचं, कुणाला फिटिंग म्हणायचं आणि कुणाला वर्ड फिटिंग म्हणायचं. ओनली वर्ड्स रिॲक्शन मेन्शन असेल तर अल्किल हॅलाइड, फिटिंग असेल तर आरिल हॅलाइड मध्ये करायचं, दोन्ही मिळून असेल तर एक अल्किल हॅलाइड आणि एक आरिल हॅलाइड घ्यायचं. ओके, ओके झालं ना आता हे? Reaction with magnesium. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. राईट. फर्स्ट मेटल झालं. फर्स्ट रिॲक्शन विथ मेटल आपलं एक झालं. सेकंड रिॲक्शन विथ Magnesium. मॅग्नेशियम मेटल. जसं त्याला आपण वर्ड रिॲक्शन म्हणले होते, फिटिंग रिॲक्शन म्हणले होते, ह्याला एक नाव आहे Grignard reagent. Grignard reagent. ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, सो स्टेटमेंट आहे याचं. when alkyl halide treated with magnesium metal, इथं बी सेम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर इकडे होते आर, काय नाही बघ MG ला या दोघांच्या मदत घेऊन जा. तर इथं MG X फॉर्म होणार, ह्याला म्हणायचं अल्काइल. Alkyl magnesium halide. राईट, मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड झालं, समजलं? तर हे कसं फॉर्म झाला म्हणलं तर सिंपल आहे, काय नाही. थोडं MGच्या बारीत माहीत पाहिजे. MGचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2 आहे. फर्स्ट सेल, सेकंड सेल. त्याच्या व्हॅलेन्सी सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? व्हॅलेन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. तर मग MG जनरली काय आहे? मेटल आहे. मेटल हे 2 इलेक्ट्रॉन काय होणार? लॉस होणार. राईट. तर त्याचं मेकॅनिझम खाली देतो तुम्हाला, हे बघा. त्याचं मेकॅनिझम आहे RX आधी बॉन्ड ब्रेक होते, हीट करायला पहिलं स्टेप. तर R प्लस आणि X मायनस मध्ये कन्वर्ट होते. मग सेकंड स्टेप मध्ये R प्लस वर MG आपले 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन याच्यावर अटॅक होणार. तर इकडे काय फॉर्म होते? RMG प्लस फॉर्म झालं. मग तिसऱ्या स्टेप मध्ये RMG प्लस वर राहिलं कोण? आपलं X मायनस, हे जाऊन अटॅक होते. तर काय फॉर्म होते आपलं? RMG X
सो दिस इज फायनल स्टेप. नोट करून घ्या. झालं. क्लिअर आहे. ओके, टाइम झाला. मीटिंग एंड होते आता. नेक्स्ट क्लास मध्ये बघू आता. ओके. हो सर. ओके, मीटिंग एंड करू. ह्याचा कंटिन्यू नेक्स्ट क्लास मध्ये करू. आता नाही होत, जस्ट 2 मिनिटं राहिले. तर लिहू व्हायचं. मीच करून टाकतो. आता मीटिंग एंड करतो.